दर्यापूर तालुक्यात पायी चालणे कठीण झाले असताना शेती करायची तरी कशी, असा सवाल करीत पेठ इदबारपूर ते लेहगाव रस्त्याची वाट बिकट असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी पक्का रस्त्याची मागणी केली. राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले असून यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक भव्य आणि दिमागदार होणार. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने नोंदणीकृत मंडळांना आता अनुदान देण्याची घोषणा केली. अमरावती जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकांकडून रडारचा वापर केला जात आहे. या उपकरणाची चाचणी झाली असून ते वाहनावर बसवण्यात आले आहे. या उपकरणाद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर कारवाई केली जाणार. महानगरपालिका माझी अमरावती फाउंडेशन व सात्विक गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत रविवारी सकाळी 9 वाजता सांस्कृतिक भवन येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. वाकी रायपूर येथे हरिता लकीचे पूजन करण्यासाठी महिलांसोबत नदीकाठी गेलेल्या ईश्वरी दिनेश नांदणे या 9 वर्षीय मुलीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली. पोलीस पाटलांच्या माहितीवरून आसे गावचे दुय्यम ठाणेदार सूरज सुसतकर यांनी पंचनामा केला. दर्यापूर तालुक्यात 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडीस आली. दमदार पावसामुळे खरीपातील सोयाबीन पीक उत्तम स्थितीत असताना अचानक सातत्याने अधिक पाऊस पडल्याने परिसरातील पिके पिवळी पडत असल्याचे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. सोबतच सोयाबीनच्या झाडाला शेंगाची संख्या जेमतेम असल्याचे तर काही झाडांना शेंगाच नसल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. परतवाडा तालुक्यात शहानूर प्रकल्पाचे 4ही दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडले गेले आहेत. नंदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यात सांडव्यातून विसर्ग 14.28 घनमीटर सेकंद नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण पाहता पुढील काही वेळात विसर्गामध्ये अजून वाढ होऊ शकते. यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच ग्रामस्थांना नदीपात्रात जाण्यास व नदीपात्र ओलांडण्यास मनाई करण्यात आली. अंजनगाव सुरजी येथे स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थापन होणाऱ्या गणरायासाठी विसर्जन मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी 25 ऑगस्टला तहसीलदार सोळंके, नगर परिषद मुख्याधिकारी डोलारकर, ठाणेदार बोंडे व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली. मोर्शी तालुक्यात राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मोर्शी येथील शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत झाली. धारणी शहरातील मीना बाजार पाहायला नेणाऱ्या इस्माने महिलेकडील दागिन्याच्या आमिषातून तिची हत्या केली. त्यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार धारणी पोलिसात नोंदवण्यात आली होती. तिचा मृतदेह घराशेजारी दुसऱ्या दिवशी मिळाला. सोमवारी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेल्या ट्रिप कोड एसटीच्या ऍप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांची थांबे हे देखील बसल्या ठिकाणीच कळणार आहे. रेल्वे गाडी कुठपर्यंत आली आहे, कधी येणार आहे हे प्रवाशांना ऍपवर बघता येते.